शाळेच्या प्रिन्सिपलने विद्यार्थ्याच्या हाताचा चावा घेतलाय। तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या हाताचा चावा घातल्याचा अजब प्रकार समोर आला। अहिल्यानगरच्या एका खासगी शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। प्रिन्सिपल विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे पालक वर्गात मात्र आता चीड निर्माण झाल्यास संताप व्यक्त करण्यात आलाय। अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रिन्सिपलने इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या हाताचा चावा घेऊन त्यानंतर गळा दाबून 1 ते 20 वेळा वर उचलून धरल्याची घटना सुद्धा उघडकीस आली। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रिन्सिपल गौतम बहादुरगे या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांच्या फिर्यादीवरून आता हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे अतिशय खळबळजनक आणि अविश्वसनीय अशी घटना घडली। प्रिन्सिपलने विद्यार्थ्याच्या हाताचा चावा घेतलेला आहे। इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा तो 8 वर्षाचा चिमुकला त्याच्या हाताचा या प्रिन्सिपलने चावा घेतल्याची अजब घटना आता अहिल्यानगरमधून समोर आली आहे। माझा मुलगा नालंदा वाळून बायपास रोडपाशी शिकतो नालंदा शाळेमध्ये। तो शाळेत गेला असताना प्रिन्सिपल सरांनी त्याच्या हातात चाव, त्या हातातून म्हणजे पूर्ण ब्लॅक सर्कल झालं आणि त्यातून पूर्ण रक्त येत होतं। त्यानंतर ते घरी आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं भाऊ काय झालं, त्यानंतर अंगात म्हणजे पूर्ण ताप आलेला होता। त्याला विचारलं काय झालं, पण त्यांनी सांगितलं प्रिन्सिपल सरांनी हातात चाव घेतलं व नरड्याला धरून असं म्हणजे 1 पासून 100 म्हणजे 20 पर्यंत असं काउंटिंग करत होतं। शाळेच्या प्रिन्सिपलला आम्ही फोन केला, सर म्हणले माझ्याकडून चुकून झाली। तर सर म्हणले मी तुम्हाला तुमचा ऍड्रेस द्या, तुम्हाला तिथं पूर्ण म्हणजे नाही का मी लेटर पाठवतो, माझ्याकडून असं परत होणार नाही असं लेटर पाठवतो तुम्हाला माफीचा। त्यांच्यावर कडक म्हणजे कारवाई व्हावं, शिक्षा नाही का। कलम 75 आणि BNS कलम 115/2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यामध्ये फिर्यादी सोनल अर्जुन शेळके यांचा मुलगा हा नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल वाळुंज या ठिकाणी इयत्ता तिसरीमध्ये शिकत असून त्या स्कूलचे प्रिन्सिपल गौतम बहादुरगे यांनी त्याच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केलेला आहे। त्याप्रमाणे आपण मुलाच्या वडिलाची फिर्याद घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।